देवउठणी एकादशीच्या दिवशी अत्यंत शुभयोग जुळून आलेले आहेत. तर याचा परिणाम सर्व राशीवर होणार आहे. व या दिवशी काय करावे आणि काय करू नये. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवउठणी एकादशी आपण म्हणत असतो. या दिवशी सृष्टीचे पालन करणारे श्रीहरी विष्णू 4 महिन्याच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि 4 महिने जो विश्वांचा कारभार आहे तर तो भगवान शिवशंकर यांच्याकडे सोपवलेला असतो. त्यानंतर या काळामध्ये श्रीहरी विष्णूसोबतच काही प्रभावी उपाय केले जातात. तर या मंगल कार्याची सुरुवात जी आहे तर या देवउठणी एकादशीपासून चालू होते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व प्रकारचे अडचणी दूर होतात आणि घरात सुख संपत्ती लाभत असते. धन आणि वैभव पैसा देखील आपल्याला प्राप्त होतो. यावर्षी देवउठणी एकादशीच्या दिवशी अनेक शुभयोग जे आहेत ते जुळून येणार आहेत. देवउठणी एकादशीच्या दिवशी ध्रुव नक्षत्रासोबत रवियोग तयार होणार आहे. त्याशिवाय गुरु कर्क राशीत राहून हंस राजयोग निर्माण होणार आहे आणि त्याचबरोबर कन्या राशीत शुक्र राहून राहू सोबत नवपंचम राजयोग तयार होणार आहे. तसंच मंगळ वृश्चिक राशीत येऊन रुचक राजयोग तयार होणार आहे. म्हणून गुरु आणि शनी व मंगळ त्रिकोणात असल्यामुळे नवपंचम राजयोग जो आहे तो तयार होणार आहे. याशिवाय देवउठणी एकादशी सोबतच नोव्हेंबर महिन्याची ही सुरुवात होणार आहे. आज असं म्हटलं जाते की या दिवशी काही उपाय आणि काही सेवा जर केल्या आणि एक नारळाचा असा अत्यंत प्रभावी जर उपाय जर केला तर आपल्याला भौतिक सुखाची प्राप्ती होते. आलिशान घर आणि सुंदर वाहन आणि जमीन असेल तर यामध्ये धन व यश मिळत असते. त्यासोबतच सुख समृद्धीही वाढत असते. अचानक धन प्राप्तीचे योग जे आहे ते जुळून येत असतात. अध्यात्माकडे तुमचा कल वाढू लागतो. तसंच तुम्ही तुमच्या विरोधकावर विजय देखील मिळवू शकता. यामुळे या राशींच्या लोकांचं नशीब देखील या देवउठणी एकादशीच्या दिवशी बदलणार आहे. म्हणून उपाय कसे करावे, सेवा कशी करावी आणि या एकादशीची तिथी कधी आहे तर पहा, या एकादशीची तिथी जी आहे तर ती उद्या 2 नोव्हेंबर वार रविवार या दिवशी हिंदू पंचांगानुसार या दिवशी आपल्याला हे व्रत उद्या करायचे आहेत. असं म्हटलं जाते की या दिवशी व्रत सेवा केल्याने आपल्या जीवनात सकारात्मक लहरी प्राप्त होतात आणि भगवान श्री हरी विष्णूचा लाभ मिळत असतो. जीवनातील जेवढे संकट विघ्न आहे ते दूर होत असतात. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना संधी मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरू करणेही फायदेशीर ठरते. म्हणून मंगळामुळे रिअल इस्टेट आणि मालमत्तेद्वारे चांगला पैसाही तुम्ही कमवू शकता. उत्पन्न वाढणार आहे. अनेक इच्छा सर्वांच्या पूर्ण होणार आहेत. कारण मंगळ रोचक योगासोबत केंद्र त्रिकोण राजयोग तयार करणार आहे. त्यासोबतच 12व्या भावात उच्च स्थानावर गुरु राहणार आहे. म्हणून असं म्हटलं जाते की या योगावर जर तुम्ही भगवान श्री हरी विष्णूची पूजा केली तर आपला आत्मविश्वास वाढत असतो आणि बोलण्याची आणि संवाद साधण्याची क्षमता आपल्याला प्राप्त होते. जीवनात उत्साह व ऊर्जाही वाढत असते. तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर काही मुलांना आणि जर आईने मुलांसाठी असा एक दिवा जर लावला तर मुलांच्या स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा 12वी चालू असेल 10वी चालू असेल त्यामध्ये भरभरून यश मिळेल. गुरुच्या कृपेने नशिबाची साथ मिळेल आणि केलेल्या मेहनतीचे तुम्हाला फळ नक्की प्राप्त होईल. उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, चला तर जाणून घेऊया. व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी देवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, देवउठणी एकादशीच्या दिवशी नारळाचा उपाय जो आहे तर तो का करायचा आहे. असं म्हटलं जाते की नारळाचा उपाय केल्याने भगवान श्री हरी विष्णू बरोबरच माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख संपत्ती सर्व काही लाभेल. असं म्हटलं जाते की या दिवशी भगवान श्री हरी विष्णू 4 महिन्याच्या निद्रा अवस्थेतून जागे होतात. त्याचबरोबर चातुर्मासही संपत असतो. हा शेवट दिवस असतो. त्यामुळे देवउठणी एकादशीला असं म्हटलं जाते की दानधर्म करणं, त्याचबरोबर तुळशीचं लग्न हे शालिग्राम या दगडाशी म्हणजे श्रीहरी विष्णूच्या रूपाशी लावले जाते. असं म्हटलं जाते की यामुळे भगवान विष्णूची कृपा मिळत असते. आर्थिक अडचणी दूर होतात. तुळशीचे लग्न जर लावले तर घरामध्ये विवाह चांगला जुळून येतो आणि मुलांच्या आरोग्याची व आपल्या घरामध्ये पतीचं आरोग्य असेल, मुलाचं आरोग्य असेल तर ते व्यवस्थित राहते. आयुष्यातील समस्येपासून सुटकाही मिळू लागते. म्हणून या देवउठणी एकादशीला सर्वात उत्तम आणि सर्वात श्रेष्ठ अशी
एकादशी तिथी जी आहे ती मानली गेलेली आहे. या एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा भागवत एकादशी असंही म्हटलं जाते. असं म्हटलं जाते की या एकादशीला केलेले उपाय, दानधर्म, कुंडलीतील ग्रह नक्षत्रावरही शुभ परिणाम आपल्याला प्राप्त होतात. असं म्हटलं जाते की या चातुर्मासाची सांगता झाल्यामुळे हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण 4 महिने आपण श्री हरिविष्णूची पूजा करत नाही. कारण या दिवसामध्ये भगवान श्री हरिविष्णू क्षीरसागरात 4 महिने विश्रांती घेतल्यानंतर या बरोबरच चातुर्मास संपतो. आषाढ महिना आणि आषाढ महिन्यातील जी कार्तिकी आहे आणि ही देवउठणी एकादशी जी आहे तर ही सर्वात मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते. म्हणून या एकादशीचा संकल्प करून तुम्ही वर्षाच्या 24 एकादशी धरू शकता किंवा 12 एकादशी तुम्ही धरू शकता. यामुळे काय होते की उत्तम फळ आपल्याला प्राप्त होते आणि आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये चालू असलेल्या समस्यापासून तुम्हाला सुटकाही मिळत असते. म्हणून एकादशी तिथी पंचांगानुसार 2 नोव्हेंबरला रोजी सकाळी 9:12 सुरू होणार आहे आणि 2 तारखेला सकाळी 7:31 या तिथीची समाप्ती होणार आहे. तर या पंचांगानुसारही तुम्ही एकादशी तिथी 2 तारखेला सकाळी लवकर संपत असल्याने तुम्ही या व्रताची सुरुवात 2 तारखेला तुम्ही धरू शकता. म्हणून या दिवशी उपाय काय करावे, सेवा कशी करावी, चला तर जाणून घेऊया. तर पहा, देवउठणी एकादशीच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे, उद्या रविवारच्या दिवशी. आणि या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर तुळशीची पूजा करायची आहे. आणि तुळशीजवळ आपल्याला एक दिवा जो आहे तर तो कणकेचा दिवा लावायचा आहे. असे आपल्याला 5 दिवे तयार करून घ्यायचे आहेत. एक कणकेचा दिवा जो आहे तर तो बनवत असताना घट्ट कणिक मळून घ्यायची आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि असा एक दिवा जो आहे तर तुळशीजवळ आपल्याला ठेवायचा आहे. आणि 5 दिवे जे आहे तर ते पिंपळाच्या झाडाखाली लावायचे आहेत. पिंपळाच्या झाडाखाली लावत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणायचं आहे. या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर तीळ टाकायचे आहे किंवा तुम्ही या दिव्यामध्ये मोहरी टाकू शकता. आणि त्यानंतर काय करायचं आहे, 11 प्रदक्षिणा आपल्याला करायच्या आहेत. परिक्रमा तुम्ही करू शकता. हा उपाय केल्याने व्यक्तीला महत्त्वाच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणीपासून मुक्तताही मिळत असते. जे कामं रखडलेली आहेत तर ते मार्गी लागू शकतात. पण देवउठणी एकादशीला चुकूनही तुळशीचं पान तोडू नये, हे अशुभ म्हटलं जातं. म्हणून आदल्या दिवशी तोडून ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला तुळशीच्या रोपाच्या खोडाला लाल रंगाचा जो कलावा धागा असतो तर तो 5 वेळा बांधायचा आहे. त्यानंतर तिथे बसून आपल्याला काय करायचं आहे, तुळशी चालिसाचं पठण करायचं आहे 1 वेळा. तसंच तुळशी माताला बांगड्या असेल, शेंदूर, टिकली किंवा तुम्ही पीस आहे त्यामध्ये ओटीचं साहित्य आहे, अशी तुम्ही ओटी भरू शकता. या दिवशी तुळशीचं लग्न देखील लावलं जातं. दुसऱ्या दिवशी हे साज तुम्ही एखाद्या सुवासिनी स्त्रीला देऊ शकता घरामध्ये बोलवून. आणि असं म्हटलं जाते की हा जर तुम्ही उपाय या दिवशी जर केला तर असं म्हटलं जाते की हा उपाय केल्याने वैवाहिक जीवन सुखकर होते आणि तुमच्या घरात सुख समृद्धी प्राप्त होते. त्याचबरोबर या दिवशी जे नारळ आहे तर ते नारळ घ्यायचं आहे आणि भगवान श्री हरी विष्णूच्या मंदिरामध्ये अर्पणा करायचं आहे. असं म्हटलं जाते की आपल्या आर्थिक अडचणी चालू असेल किंवा घरामध्ये सुख समृद्धी व धनदेवता लक्ष्मीजीचा आशीर्वाद आपल्याला मिळवायचा असेल तर या दिवशी आपल्याला नक्कीच माता लक्ष्मीच्या मंदिरात किंवा श्री हरी विष्णूच्या मंदिरामध्ये आपल्याला एक नारळ अर्पण करायचा आहे. त्यासोबतच आपल्याला काही वस्तू ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत. जसे की तुम्ही या दिवशी 12 केळं जे आहे ते अर्पण करू शकता मंदिरामध्ये. त्यातील 1 केळ घ्यायचं आहे आणि गाईला खाऊ घालायचं आहे. तर असं म्हटलं जाते की या दिवशी तुळशीला कच्चं दूध, त्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं केशर टाकून कुंडीमध्ये अर्पण करायचं आहे. एक शुद्ध तुपाचा असा कणकेचा एक दिवा लावायचा आहे. असा दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये धन धान्यात वाढ होऊ शकते. म्हणून जर तुमचा व्यवसाय चांगला चालत नसेल किंवा तुमच्या ग्रहावर शुभ परिणाम हवे असेल तर देवउठणी एकादशीच्या दिवशी शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा केल्यानंतर एखाद्या गरजू व्यक्तींना आपल्याला कपडे दान करायचे आहे किंवा तुम्ही पैसे दान करू शकता. यामुळे आरोग्य चांगलं राहते. आपल्या कुंडलीमध्ये ग्रहाचा प्रभाव जो आहे तर तो वाईट पडत नाही. म्हणून हा उपाय जो आहे तर या दिवशी केला जातो. असं म्हटलं जाते की एकादशीच्या निमित्ताने तुम्ही गरजू व्यक्तींना किंवा गरीब व्यक्तींना 7 प्रकारची फळे किंवा धान्य देऊ शकता. जसं की गहू, जव, बाजरी, तांदूळ ह्या वस्तू तुम्ही दान करू शकता. यामुळे काय होते की
अन्नधान्याची कमतरता आपल्याला घरामध्ये कधीच भासत नाही. व्यक्तीला धनसंपत्तीपासून आणि समस्येपासून मुक्तताही मिळत असते आणि व्यवसायामध्ये भरभरून यश मिळत असते. म्हणून या दिवशी तुळशीला आणि माता लक्ष्मीला ह्या वस्तू जर तुम्ही अर्पण केल्या तर प्रत्येक कामात यश मिळू लागते. म्हणून हा उपाय आणि सेवा करून पहा, सर्व कामात यश मिळेल.